नमस्कार. झी 24 तासच्या इनसाइड स्टोरी या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी निखिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली. मात्र सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम असलेल्या भाजपनं यावेळेस सभात्याग केलेला आहे. आणि अध्यक्ष या प्रकरणामध्ये जे वकील आहेत ते वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा आम्ही सरकारने स्वीकारलेला आहे आणि या प्रकरणाची चौकशी आम्ही आता यापुढे सीआयडीला देण्याच्या संदर्भातला मी निर्णय जाहीर करतो. अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमची मागणी आहे की हे प्रकरण सीबीआयला गेलं पाहिजे. तुम्ही जर ते नेलं नाही तर आम्ही कोर्टात नक्कीच जाऊ, पण ते तुम्हीच नेलं तर आम्हाला आनंद होईल. आणि अध्यक्ष महोदय म्हणूनच हे प्रकरण तुम्ही सीबीआयला पाठवत नाही याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी सभात्याग करतो. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन एक पेनड्राईव्ह बॉम्ब विधानसभेत फोडलाय. वक्फ बोर्डाचे सदस्य डॉक्टर मुदस्सीर लांबे आणि मोहम्मद अरशद खान यांचे माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केला आहे. की चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डात नियुक्त केली आहेत. पण या राज्यामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले अशा दाऊद सोबत ज्यांचे रिश्ते आहेत अशा लोकांना जर सरकार पाठीशी राखत असेल तर या महाराष्ट्राचं कोणीच भलं करू शकत नाही. त्यामुळे आता तरी जागे व्हा. दरम्यान वक्फ बोर्ड सदस्य डॉक्टर मुदस्सीर लांबे आणि मोहम्मद अरशद खान यांच्यात नेमकं काय संभाषण झालं पाहूयात. अस्सलाम वालेकुम. सलाम अर्शद, खैरियत है भाई? और मेरा प्रॉब्लम क्या है मालूम है कि मेरी वाइफ, मेरे ससुरे जो है वो दाऊद के राइट हैंड थे पहले. अच्छा. और मेरा रिश्ता जो हसीना आपा ने कराई थी. अच्छा. बात समझे? और जिसमें मेरी तरफ से सुहेल भाई थे यहाँ पे, और वहाँ से जो है हसीना आपा थी. हसीना आपा और वो इकबाल कास्कर की वाइफ, मतलब उस दाऊद के भाई भाभी, हाँ. बहन और भाभी, इन लोगों ने रिश्ता कराया मेरा. और मसला ऐसा था मैंने जरा भी कोई सब ये हुआ तो डायरेक्ट वो बात वहाँ पहुँचती है. तो तुमने उनके साथ में अनवर का नाम सुना होगा ना. अनवर वो लोग मेरे चाचा ही है वो, अभी इंतकाल हुआ उनके. वो भी साथ में ही रहते थे वो लोग के, मतलब स्टार्ट से ही रहते थे. अभी क्या कोकन पट्टा जो है मेरा ससुरा संभालने का उसको. अच्छा. ब्लैक बेल्ट थे और वो पूरा संभालते रहे. अर्शद मैं तो तुमको बोलता हूँ कि तुम वकफ के काम पकड़ो. अभी अपने पास पावर है, अपन कैसा चाहिए वैसा कमा सकते हैं बैठ के. तुम काम शुरू करो, काम कमाने का भी तुम सेटिंग करो, सब कुछ करो, जो होगा तुम्हारा आधा मेरा आधा. ये ऐसा रहेगा. दरम्यान डॉक्टर मुदस्सीर लांबेंची वक्फ बोर्डावरील नियुक्ती ही फडणवीस सरकारच्या काळातच झाली होती असा प्रत्यारोप नवाब मलिकांची कन्या सना मलिक शेख यांनी केला आहे. फडणवीसांच्या आरोपांनंतर त्यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. एक महत्वाची बातमी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. त्यांच्या जुहू बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली. 15 दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम स्वतःहून तोडा, अन्यथा महापालिका तोडक कारवाई करेल असा इशाराच महापालिकेनं राणेंना दिलाय. नारायण राणेंनी या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केलं असून चुकीच्या पद्धतीनं अनेक बदल करण्यात आल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दोंडकर यांनी केली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर आता मात्र महापालिकेनं थेट नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे. आज त्यांनी ऑर्डर इश्यू केलेली आहे की 15 दिवसाच्या आत आपण स्वतःहून जे काही वाढीव बांधकाम आहे ते निष्कासन करावं किंवा महापालिका ते निष्कासन करेल अशी स्पष्ट ऑर्डर आहे. परंतु ही ऑर्डर असली तरी आमचं समाधान नाही, कारण 2016 ते 2022 सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आज जर ऑर्डर निघते आहे तर मग एवढ्या कालावधी का लागला त्याच्याबद्दलही आम्ही तक्रार टाकली आहे. तर या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्या.
तर क्यूमधील ओबोलॉन या भागातील एका निवासी इमारत असणाऱ्या इमारतीवर रशियाच्या हल्ल्यामध्ये ही संपूर्ण इमारत जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इमारतीत प्रचंड गोंधळ उडाला. या हल्ल्यात 2 नागरिक ठार झाले असून किमान 3 जण आणखीन जखमी असल्याची ही माहिती समोर आली आहे. रशियानं तोफांच्या माऱ्यामुळे ही इमारत जी आहे तिची अक्षरशः चाळण झाल्याची दृश्य समोर आलेली आहेत. या हल्ल्यात 2 सामान्य नागरिकांचा मात्र दुर्दैवी अंत झाला आहे. मेरे अकब में जो आप डैमेज देख रहे हैं, जो नुकसान देख रहे हैं, ये ओबलॉन का इलाका है जहां पर आज सुबह रशिया की जानिब से हमला किया गया. ये शेलिंग की प्रिज्यूम किया जा रहा है. ये एक रेजिडेंशियल कंपाउंड है, 9 मंजिला ये रेजिडेंशियल कंपाउंड है जहाँ पे सिर्फ और सिर्फ सिविलियंस रहते थे. तकरीबन 200 से 250 के दरमियान की तादाद जो है वो सिविलियंस की बताई जा रही है. और यहाँ पर जब हम पहुँचे, मेरे अकब में आप देख सकते हैं कि जो स्टील की रॉडें हैं, सरिये की जो रॉडें हैं जो घर के लिए इस्तेमाल होती हैं, वो यहाँ पर काफ़ी ज़्यादा तादाद में हैं. ये आप मेरे कैमरा पर्सन वादी में अगर मुझे फॉलो कर सकें, मैं आपको दिखा भी सकूँ कि ये आप देख सकते हैं कि सारा का सारा डेब्री और ये जो तबाही का जो मंज़र आपको नज़र आ रहा है, ये आज सुबह हुआ है. और वो इसलिए क्योंकि यहाँ पे रशिया की जानिब से शेलिंग की गई इस कंपाउंड पर, और लोग यहाँ पर बहुत ज़्यादा इमोशनल थे. ये घरों की आप विंडोज़ देख सकते हैं, खिड़कियाँ देख सकते हैं जो डैमेज हैं. ये अपने में एक कहानी बता रही हैं. लोगों का ये कहना है कि ये एक रेजिडेंशियल कंपाउंड था और वो टोटली शॉक्ड थे आज सुबह जब यहाँ पर शेलिंग हुई. उसके बाद यहाँ पे आग भी लगी. 2 लोग जो है इस वाक़े में अपनी जान से हाथ गंवा बैठे हैं, वो हलाक हो गए हैं, जबकि 3 लोग जो हैं इस वाक़े के अंदर ज़ख्मी हुए हैं. जी मीडिया के लिए अनस मलिक, ओबलॉन, यूक्रेन से. तर रशिया युक्रेन युद्धाचा आज 19वा दिवस आहे. रशियासाठी युद्ध डोकेदुखी का ठरतीये? चीनची मदत घेण्याची वेळ रशियावर का आली आहे? एका स्नायपरनं रशियाची कशी दैना उडवलेली आहे? युद्धभूमीवर आज दिवसभरात काय घडलं हे जाणून घेऊयात माझे सहकारी अमित भिडे यांच्याकडून. रशियाला युद्ध भारी पडतंय. युद्धाला जवळपास 20 दिवस पूर्ण होत आहेत. युक्रेन अजूनही गुडघे टेकत नाहीये. त्यातच आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियाला हे युद्ध आता डोकेदुखी झालंय. त्यातच रशियाने चीनकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितल्याची चर्चा आहे. पाहूया हा रिपोर्ट. रशियासमोर युद्धाची डोकेदुखी कायम. युक्रेन अजूनही झुकायला तयार नाही. रशियाने पसरले चीन समोर हात. रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन 19 दिवस झाले, पण अजूनही युक्रेनला गुडघे टेकायला भाग पाडण्यात रशियाला यश आलेलं नाही. रशियन फौजा जोरदार हल्ले चढवत आहेत, मात्र युक्रेनही सर्व शक्तीनिशी त्यांचा मुकाबला करत आहे. जगाने रशियावर निर्बंध घातले. रशियाचा पैसा परदेशात अडकलाय. रशियाची आर्थिक व्यापारी नाकेबंदी करण्यात यश आलंय. युद्धाचा रोजचा खर्च रशियाच्या अर्थव्यवस्थेला झेपणारा नाही, त्यामुळे रशिया कंगालीच्या वाटेवर आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने चीनकडे मदत मागितल्याची चर्चा आहे. रशियाने चीनकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितल्याचा दावा अमेरिकेने केलाय. हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी दारुगोळा, लष्करी उपकरणं यांची रशियाला गरज आहे. तसंच रशियाला सध्या ड्रोन्सची कमतरता भासतेय. हे ड्रोन्स चीनने द्यावेत अशी मागणी रशियाने केली असा दावा अमेरिकेकडून केला जातोय. युद्ध लांबेल तेवढं रशियाचं आर्थिक संकट वाढणार आहे. युक्रेनची हानी मोठी होतीये, पण दुर्बल युक्रेनला गमावण्यासारखं काहीच नाही. उलट युक्रेनला या युद्धामुळे युरोप आणि अमेरिकेकडून केवळ सहानुभूतीच नाही तर घसघशीत मदतही मिळणार आहे. मात्र रशियाचं नुकसान मोठं आहे. याचा मोठा फायदा चीनला होणार आहे. चीन याच्यामध्ये विन विन सिच्युएशनमध्ये आहे. तो स्वतः युद्धामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही आहे. बाहेर राहून तो फक्त म्हणतोय की सामोपचाराने याच्यावर उत्तर काढा. अमेरिका आणि नाटो प्रदेश याच्यावर रशियाची कितपत कोंडी करू शकतात
त्याच्यावर चीनची ॲक्शन तायवानमध्ये, हाँगकाँगमध्ये किंवा लडाखमध्ये अवलंबून राहील. मात्र रशियाने चीनकडे मदत मागितल्याचा अमेरिकेचा दावा चीनने फेटाळलाय. रशियाने आमच्याकडे कोणतीही मदत मागितलेली नाही. अमेरिका दिशाभूल करते असं चीननं म्हटलंय. युद्ध थांबावं, शांतता प्रस्थापित व्हावी हीच चीनची इच्छा आहे असंही चीननं स्पष्ट केलं. अमेरिकेने केलेल्या दाव्यातली सत्यता काहीही असेल, पण रशियन अर्थव्यवस्था या युद्धामुळे डबघाईला येते. या आयत्या बिळावर डल्ला मारण्यासाठी चीनी नागोबा टपून बसलाय यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. रशियाने युक्रेनला हल्ले करून पुरतं बेजार केलंय. मात्र रशियाच्या फौजांना घाम फोडण्यासाठी युक्रेननं युद्धाच्या मैदानात एक घातक स्नायपर उतरवलाय. वली नावाच्या या स्नायपरने रशियन फौजांना पळता भुई थोडी केली आहे. कुठून आलाय हा स्नायपर आणि त्याने यापूर्वी कसे पराक्रम गाजवलेत पाहूया. रशियाचा युक्रेनवर भडीमार सुरूच. घायाळ युक्रेनच्या मदतीला घातक स्नायपर. वल्लीच्या निशाण्यापुढे रशियन फौजांची दाणादाण. दुसऱ्या महायुद्धावर आधारित एनिमी ॲट द गेट्स हा सिनेमा आठवतो का? If the Germans capture this city, the entire country realized that from now on the only way was back. दुसऱ्या महायुद्धात रशियातल्या लेनिनग्राडच्या विक्रमी लढाईत रशियाचा व्हॅसिली झाइट्झेव हा स्नायपर प्रचंड गाजला होता. शेकडो नाझी अधिकाऱ्यांच्या थेट डोळ्याचा वेध त्याने घेतला होता. व्हॅसिलीला मारायला नाझी फौजांनी जंग पछाडलं, पण त्यांना व्हॅसिली सापडलाच नाही. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हटलं जातं. आता रशियाच्या आक्रमक फौजांना रोखण्यासाठी युक्रेनने एक रांगडा स्नायपर युद्धात उतरवलाय. आपल्या रायफलीतून तो केवळ गोळ्या नाही तर थेट मृत्यूलाच पाठवतो. याचं खरं नाव कोणालाच माहिती नाही, पण त्याला वली असं म्हटलं जातं. अरबी भाषेत वलीचा अर्थ रक्षक. हे नाव त्याने अफगाणिस्तान युद्धात मिळवलं. तिथे त्याने एकेका दिवसात 40 शत्रू टिपले. हा स्नायपर मूळचा कॅनडाचा आहे. तब्बल 3.5 किलोमीटरवरून शत्रूला कंठस्नान घालण्याचा त्याचा रेकॉर्ड आहे. शिक्षणाने तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आयसिस विरोधात लढण्यासाठी त्याला इराकला पाठवण्यात आलं होतं. मोसुलमध्ये आयसिसचे दहशतवादी टिपण्याचं मिशन त्याला सोपवलं होतं. त्याचा नेम एवढा अचूक की प्रचंड कसब दाखवत त्याने हे मिशन पूर्ण केलं. 3540 मीटर दूरवरून त्याने एका दहशतवाद्याच्या डोक्यात गोळी घातली होती. स्नीपर्स केवल टारगेट करके सैनिकों को मारने के ही काम नहीं करते हैं. उनका महत्वपूर्ण काम यह होता है कि वो जो है अफरा तफरी फैला सकते हैं. किसी इंपॉर्टेंट व्यक्ति या फोर्सेस की एक्टिविटीज को ऑपरेशंस के दौरान ऑफिसर्स हुए, पायलट्स हुए एयरफोर्स के या टैंक इत्यादि पे मार करके उन पे ये किल करके वहां पर एक तरह का अफरा तफरी का माहौल फैलाते हैं. अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वली आता युक्रेनमध्ये दाखल झालाय. 4 मार्चलाच तो युक्रेनमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. दाखल झाल्यापासूनच रशियन सैनिक, विशेषतः अधिकारी त्याने टिपायला सुरुवात केली. मात्र सध्या रशियन फौजा अगदी कीव शहरापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांना रोखणं कठीण झालंय. मात्र आता वली रशियाला रोखणार की रशियन फौजा त्याला शोधून मारणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तर या युद्धाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया आणखीन एक महत्त्वाची बातमी. ती म्हणजे कोरोनानं पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं साऱ्या जगाचंच टेन्शन वाढवलंय. अशातच IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी चौथ्या लाटेबाबत गंभीर इशारा दिलाय. काय आहे हा इशारा पाहूया. भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट. शास्त्रज्ञांचा धोक्याचा इशारा. काळजी घ्या, कोरोना परत येतोय.
कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रुग्णवाढीची भीती व्यक्त होतीये. IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी याबाबत एक धक्कादायक इशारा दिलाय. भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट येईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. IIT कानपूरमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार भारतात 22 जूनपर्यंत कोरोनाची लाट येईल. या लाटेचा प्रभाव 24 ऑक्टोबरपर्यंत राहील. 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक रुग्णवाढ असेल. जवळपास 4 महिने ही लाट राहील. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्णांवर किती परिणाम होईल हे लसीकरण आणि बूस्टर डोसवर अवलंबून असेल असंही तज्ज्ञांनी म्हटलंय. विशेष म्हणजे IIT कानपूरच्या तज्ज्ञांनी कोरोनाबाबत आतापर्यंत जितके अंदाज वर्तवलेत त्यातली बहुतांश आकडेवारी खरी ठरली आहे. कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये सुरू होईल आणि नंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत जाईल असं भाकीत या तज्ज्ञांनी डिसेंबर 2021 मध्येच केलं होतं. त्यामुळं कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण संकट अद्याप टळलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. महत्वाची बातमी. 10वी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात होतीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी परीक्षा यंदा नेहमीपेक्षा 15 दिवस उशिरानं होतीये. राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. उद्या पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. 75% अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचं आयोजन यंदा करण्यात आलं आहे. राज्यातील आपण बघतोय उद्या 2 वर्षानंतर ही 10वीची परीक्षा होते आणि त्यासाठी म्हणून विद्यार्थी देखील नक्कीच उत्साही म्हणावे लागतील, कारण गेल्या 2 वर्षात ऑनलाईन माध्यमातून ही परीक्षा झाली होती आणि आता मात्र ऑफलाईन माध्यमातून ही परीक्षा होते. 75% अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे.